सांगली महापालिकेची निवडणूक आता सुरू झालेली आहे। नगरपालिकेची महापालिका होऊन 27 वर्ष पूर्ण झालेले आहेत, पण सांगली महापालिकेचे प्रश्न अजून कशा पद्धतीचे आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत। आणि मतदानासाठी प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांना नागरिकांनी कोणते प्रश्न विचारावेत हेच प्रश्न आपण सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारून घेणार आहोत। तर मी म्हणजे शिवराज काटकर सर आहेत, त्यांच्याशीच बोलणार आहोत। तर या पुढचे सगळे समीकरण मी सरांना देतोय। धन्यवाद। महापालिकेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत आणि प्रत्येक वर्षी आपण प्रत्येक निवडणुकीच्या समोर आल्यानंतर आपण विचार करतो तो प्रश्नांचा, आणि ही प्रश्न सुटणार यावेळी आपण निवडून दिलेले नगरसेवक हे प्रश्न सोडवणार आणि पुढच्या वेळी हे शहर अत्यंत सुंदर होईल असा एक आपण आशावाद बाळगत असतो। आणि तसे चकचकीत जाहीरनामे सुद्धा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्याकडून येत असतात। आता सुद्धा जाहीरनामे लवकरच येतील। त्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी काल पहिली सभा घेतली आणि काही स्वप्न दाखवलेले आहेत। या शहराला पूरमुक्त करायचं त्यांनी घोषणा केलेली आहे। याशिवाय पूरमुक्त शहराबरोबरच स्वच्छ पाण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। शहरी नाल्याचा प्रश्न सोडवण्याचं, ट्रक टर्मिनस उभं करण्याचं, एक हेरिटेज संगीताच्या संदर्भात हेरिटेज केंद्र उभं करण्याचं, असे अनेक आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेले आहेत। याशिवाय हे शहर स्वप्नवत करू असं आश्वासन विरोधी पक्षांनी सुद्धा दिलेलं आहे। सुरुवातीच्याच काळात नशामुक्तीचा विषय त्यांनी घेतलेला आहे। त्या विषयावर आपण नंतर येऊ, पण आज आपण आता कृष्णा नदीच्या काठावर वसंतदादांचं जे स्मारक आहे, स्फूर्तीस्थळ, या ठिकाणी आहोत। पलीकडे कृष्णा संथपणे वाहते आहे, तिला ती इथल्या सुखदुःखाची जाणीव नाही असं म्हणतात। मात्र गेल्या बऱ्याच वर्षात या कृष्णेचं पाणी हे दुःखाचं कारण ठरत आहे। अशा वेळेला काय होतंय, आज महापुराचा जो प्रश्न आहे तर त्या संदर्भात एक प्रस्ताव जो शासनानं आणलेला आहे। महापुराचा संपूर्ण पाणी हे इतरत्र वळवण्याची त्यांची घोषणा आहे आणि ह्या घोषणेला त्याचं पुढं काय होईल आणि कशी परिस्थिती आहे, आज आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि आर्किटेक्ट असणारे एक या विषयावर अभ्यासपूर्ण मतं मांडणारे रवींद्र चव्हाण सर आहेत। त्यांच्याशी आपण या विषयावर बोलू। सर, काय वाटतंय की हा काय महापूर प्रकल्पाचं काय होईल? पहिली गोष्ट असा आहे की आज रोख उद्या उदार यासारखे आश्वासन आहेत। गेले कित्येक वर्ष झाले मी पाहतोय, दरवर्षी ते दर इलेक्शनला हीच आश्वासनं मिळतात आणि त्याची कोणतीही पूर्तता होत नाही। आणि प्रत्येक नेता किंवा प्रत्येक पक्ष या शहरामध्ये, या वार्डामध्ये किती कोटीचा निधी आणला। पूर्वी लाखात होता, आता कोटी, काही दिवसांनी ते अब्जामध्ये जाईल। पण एवढे पैसे खर्च होऊन इथले प्रश्न तसेच आहेत। आता कालच सांगण्यात आलं की सांगली शहर जे कृष्णा नदीच्या पुरामुळे बाधित होतंय ते पूरमुक्त करू। पूरमुक्त करण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने प्रचंड मोठं एस्टिमेट बनवलेलं आहे आणि साधारण 5,000 कोटी असं कळतंय, कारण माहिती अधिकार टाकल्यानंतर याच्याबद्दल माहिती उपलब्ध नाही असं उत्तर दिलेलं आहे महापालिकेनं। मग एवढं हे गोपनीय का ठेवलं जातं? त्याच्यामध्ये असं कळते, प्राथमिक मी माहिती घेतली त्याच्यामध्ये असं कळते की भला मोठा नाला शामराव नगरामधनं सुरू होतो आणि तो सगळं सांडपाणी, पावसाळी पाणी वाहून नेऊन कृष्णा नदीत सोडणार आहे। आता साधी गोष्ट आहे, ज्या नाल्यातून पाणी वाहत कृष्णा नदीकडे जाते त्याच नाल्यातून पुराचं पाणी मागे येणार नाही का? हा साधा प्रश्न आहे। लहान मुलाला सुद्धा कळेल की त्याच्यातून पुराचं पाणी शहरामध्ये येणार आहे। आणि जसं शेरी नाला 50 वर्ष भिजत गोंगडं राहिलं तसाच हा लिहून ठेवा, आज पूर प्रश्न सुटणार नाही। पूर प्रश्न सुटण्यासाठी बेसिक मुळापासून सुरुवात करायला पाहिजे। ती न करता फक्त भलं मोठे एस्टिमेट करणे, जागतिक बँकेचं कर्ज काढणे आणि कर्जाचे हप्ते सामान्य नागरिकांच्या माथ्यावर मारणे, याच्या पलीकडे काही नाही। भलं मोठे एस्टिमेट झालं, मोठा निधी आणला आणि मोठ्या तोंडानं सांगायचं की आम्ही निधी आणला, पण त्या निधीचं पुढं काय झालं ते विचारायचं नाही कुणी। धन्यवाद। महापुराचा विषय निघालेलाच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की यामध्ये महापुराच्या वेळेला लोकांना बाहेर काढण्यापासून सगळे संकटावर मात करण्यासाठी जे कार्यकर्ते झटत असतात, त्यापैकीच एक संजय चव्हाण हे आपल्याबरोबर आहेत। त्यांच्या विसावा मंडळाची टीम वर्षानुवर्ष इथल्या महापुराला सामोरे जात आले आहे। अनेक संकट त्यांना त्यावेळेला आलेले आहेत आणि ते पार पाडत असतात आणि अशा वेळी ते प्रशासनाला अनेक वेळा सांगत असतात, काही भूमिका मांडत असतात। मात्र असं होताना सुद्धा मग ह्या गेल्या 20 वर्षात 2005च्या महापुरापासून आता 25 पर्यंतच्या त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं काही झालं का आणि काही परिस्थिती बदलली का? या सगळ्यानंतर काही अनुभव घेतला का प्रशासनानं?
काय त्यांचं म्हणणं आहे आपण जरा जाणून घेऊया. मेन म्हणजे प्रशासन हे आहे, हे वेळ मारून येते प्रत्येक वेळेला. आम्ही प्रत्येक वेळा सांगतोय की आमच्याबरोबर जी टीम काम करते आहे ह्याच्यात, त्यांचा महापालिकेने विमा उतरावा म्हणून सांगितलं. आम्ही चांगलेवर पोहणारी पट्टीची महापालिकेकडे माणसं घ्या म्हणून सांगितलं. आज बघायला गेलं तर आपत्कालीनमध्ये एकाला सुद्धा पोहायला येत नाही. ही खरंच ही गोष्ट एकदम आपत्कालीन विभागातल्या माणसांना आपत्कालीन विभागातल्या माणसांना पोहायला सुद्धा येत नाही साधं. वशिलेचे तट्टू आहेत ते सगळे. आणि मी असं बोलल्यावर संजू आपली महापालिकेची आबरू जाते, बोलू नका. एवढ्या मोठ्या लांब मागणं लोक आपल्याकडे येतात, NDRFची सुद्धा येतात. मी त्यांना सांगितलं NDRFचे जरी लोक आले तर सांगलीची भौगोलिक परिस्थिती आणि गावभागाची भौगोलिक परिस्थिती हे तिथल्या त्या मंडळांनाच माहिती असते. कारण कुठं गेट आहे, कुठं बरं गाड्या लागल्यात, पुरात बुडलेल्या आहेत, हे फक्त त्या गावभागातल्या माणसांनाच कळते. त्या NDRFच्या लोकांना माहीत नाही. ही अशी परिस्थिती आहे. आणि आत्तापर्यंत जेवढी हे दिले त्यांनी आश्वासनं, काही नाही. त्यांनी ते नुसतं ट्रेनिंग सुद्धा देतात, तेवढं पुरतं घेतात. ते वशिले तट्टू बोलवतात. आम्ही उलटं बोलतोय म्हटल्यावर ते आपल्याला मिटिंगला सुद्धा बोलवत नाहीत. ही परिस्थिती आहे. बोटी दिल्या जातात, लोकांच्याकडे सोपवल्या जातात आणि त्या भागामध्ये आम्ही बरंचसं काही काम केलं असं ते सांगतात. पण महापुराच्या काळात गावभाग पुन्हा ह्याच्यात जातोय. म्हणजे तिथं पाण्याचं कनेक्शन आणि पाण्याचा जर प्रश्नच नाही, विजेचं कनेक्शन सुद्धा बंद पडतंय, अशी अवस्था होते. तुम्ही एक उपाय सुचवला होता त्या संदर्भात, काय त्यांना उपाय सुचवला होता की गावभागातला जेवढा टॉपमोस्ट तिथं उंचीवरचा भाग आहे तिथं सबस्टेशन करा म्हणून सांगितलं. गावभाग पुरतं मर्यादित, आपत्कालीन विभागापुरतं मर्यादित. जेवढे ते पाण्यात आहेत तेवढे तिथं ते कनेक्शन आपापच कट होते ते. बरोबर. आणि ह्यालावर लई जास्त खर्च नाही आहे, खरी पण त्यांची इच्छाशक्ती नाही आहे करायची. त्यामुळं गावभाग पाण्यात बुडला तरी वीज कायम राहू शकेल का? त्यांना ते कायम पाण्यात बुडला काय नाही बोललं, हे आपत्कालीन आहे, सगळ्याबरोबर आपण आहे असं सांगतात ते. या शहरातून बाहेरगावी नोकरी करणारे अनेक युवक आहेत. शेकडो युवक सांगली शहरात कधीतरी IT पार्क येईल, कधीतरी हब मेडिकल हब तयार होईल असं करून ह्या विचार करून तशा प्रकारचं शिक्षण घेत असतात. असेच एक युवक आता आपण मुद्दाहून निमंत्रित केलेत. आज रविवारच्या सुट्टीच्या निमित्तानं ते इथं आलेले. दिगंबर माळे हे त्यांचं नाव आहे. आपण विचारू त्यांना की त्यांचं शिक्षण काय आहे, त्यांनी काय ते शिक्षण घेतलं आणि आता काय परिस्थिती आहे त्यांची. नमस्कार, मी दिगंबर माळी आणि मी गेले 5 ते 6 वर्ष वैद्यकीय ॲडमिनिस्ट्रेशन या क्षेत्रामध्ये काम करतोय. आणि माझं शिक्षण घेण्याचा हेतू हाच होता की माझं शिक्षण हे पुण्यामध्ये झालं, पण सांगली आणि मिरज हे मेडिकल हब होतं. तर आपल्या सांगलीच्या ठिकाणी, जन्म ठिकाणीच आणि आपल्या कर्मभूमीच्या ठिकाणीच आपल्याला रोजगार मिळून जाईल आणि भविष्यामध्ये आपल्याला काही मोठं काही करिअर घडवता येईल या हेतूने ते शिक्षण घेतलं होतं. पण मागे काही वर्ष, 1.5 वर्ष मी सांगलीमध्ये देखील काम केलं. पण त्यावेळी असं पाहिलं की प्रशासनाची एवढी उदासीनता दिसते सांगली मिरज कुपवाडच्या भागामध्ये की मोठमोठे हॉस्पिटल्स डॉक्टर्स बांधतायत, काही मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स येत आहेत, पण त्यांना जाण्यासाठी रस्ते अवेलेबल न करून देणे या बेसिक गोष्ट आहेत. म्हणजे कमीत कमी पेशंट तुमच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या महापालिकेने रस्ते उपलब्ध करून देणे ही बेसिक नीड आहे. कोणतेही एखादं क्षेत्र उभा करायचं असेल, IT असेल, MIDC असेल किंवा वैद्यकीय क्षेत्र, तर रस्ते उभा करून देणे, सोबतच त्यांना शहरी बस त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, जेणेकरून कमी पैशांमध्ये ते राज्यातील आणि परराज्यातील. सांगलीचं वैशिष्ट्य हे आहे की सांगलीमध्ये फक्त सांगली जिल्ह्यातील रुग्ण न येतात, सांगलीच्या बाहेरचे रुग्ण, सोबतच बाहेरच्या देशातील आणि बाहेरच्या राज्यातील रुग्ण येतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही बसची व्यवस्था करणे हे मूलभूत निवेदन देऊन पण त्या गोष्टी होत नाहीत सांगलीमध्ये. सोबतच आणखी एक बोलायचं म्हणजे आपल्या सांगलीची लाडकी कन्या स्मृती मानधना हिने वर्ल्ड कप जिंकला आणि आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे, असला देखील पाहिजे. मला एकच आपल्या इथल्या राज्यकर्त्यांना विचारायचं की तिचा सत्कार करण्यासाठी आपल्याकडे एक स्टेडियम तरी आहे का, सुसज्ज स्टेडियम तरी आहे का. ही लज्जास्पद बाब आहे आपल्या सांगलीच्या लोकांसाठी की सांगलीची पोरगी जाऊन बाहेरच्या देशामध्ये वर्ल्ड कप जिंकते भारतासाठी आणि तिचा सत्कार करण्यासाठी आपल्याकडे स्टेडियम देखील नाहीये. आणि सोबतच आता जे ज्येष्ठ लोक बोलतायत की महापुराचा प्रश्न, तर 2019 पासून 2005 पासून आपण कंटिन्यू पूर पाहत आलोय. तर याच्यावरती कोणतेही पॉलिसी लेवलला न होता फक्त घोषणा करणे आणि
महापालिकेच्या निवडणुकांमध्ये येऊन IT पार्क उभा करू किंवा वैद्यकीय हब निर्माण करू हे बोलण्यापेक्षा माझी अपेक्षा आहे की राज्याच्या नेत्यांनी येऊन आम्ही बेसिक ज्या गोष्टी आहेत, रस्ते, पाणी आणि शिक्षण असेल, इथे वैद्यकीय क्षेत्र आहे म्हटल्यानंतर सांगलीमध्ये मेडिकल ॲडमिनिस्ट्रेशनचे एक कॉलेज आपल्याकडे आहे का, हा प्रश्न आपल्या इथल्या राज्यकर्त्यांनी विचारला पाहिजे आणि यावरती आपण काम केलं पाहिजे असं माझं मत आहे. थँक्यू. धन्यवाद दिगंबर. ही युवकांची अपेक्षा आहे या सांगली शहरातल्या, की जे आज इथं व्यवस्था नाही म्हणून हे शहर सोडून दुसरीकडे आपलं करिअर शोधण्यासाठी जात आहेत. त्यानं जी व्यक्त केलेली भावना आहे ती आपण विचारात घेतली पाहिजे की स्मृती मानधना जगभर सांगलीचं नाव करते आहे, पण तिचा साधा सत्कार आपल्याकडे होऊ शकलेला नाही. एक मैदान तिच्यासाठी आपण उपलब्ध नाही आपल्याकडे, आणि तिच्यासाठी कशाला, इथल्या सगळ्याच मुलांसाठी नाही, तिच्याबरोबर खेळण्यासाठी त्या काळामध्ये लहान मुली सुद्धा असं नव्हत्या, ती मुलांच्या बरोबर खेळून मोठी झाली. तर ही परिस्थिती आहे. तर त्यातनं काहीतरी चांगलं घडलं असंही म्हणू, ठीक आहे. पण त्यांनी जो एक रस्त्याचा विषय केला, रस्त्यावर खर्च तर प्रचंड होतं. म्हणजे प्रत्येक वर्षी इतकं बजेट खर्च होतं की त्याच्यातून अनेकांचा विकास झालेला आहे, पण रस्त्याचा विकास मात्र झाला नाही. तो कायम अजूनही खड्ड्यात आहे. सांगली शहर आजही खड्ड्यात आहे. तर हे खड्ड्यात असण्यामागचं कारण काय आहे, हा आपण आज प्रश्न विचारणार आहोत. रवींद्र चव्हाण सर या विषयावर सातत्याने झटत आलेले आहेत आणि त्यांनी तो प्रश्न मांडत राहिला होता की रोड रजिस्टर, एकाच रस्त्यावर वर्षानुवर्ष खर्च होतोय पण महापालिकेकडे त्याची नोंदही नसते. काय आहे नेमकं तो प्रकरण आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे या शहरावर? रोड रजिस्टर करा म्हणून गेले 10 वर्ष मी सातत्याने पाठपुरावा करतोय. त्याचाच परिपाक म्हणून रोड रजिस्टर करण्यासाठी महापालिकेने एक एजन्सी नेमली. त्या एजन्सीला आज तागाय 3 वर्ष झाले, 25 लाख रुपये खर्च केलेला आहे, पण रोड रजिस्टर तयार झालेलं नाही. रोड रजिस्टर तयार होऊ नये हीच मानसिकता आहे. आता रोड रजिस्टर म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये त्या रस्त्याची सगळी कुंडली लिहिलेली असते. आता कसं होतंय, महापालिकेमध्ये तेच रस्ते परत केले जातात. एका रस्त्याची 2 टेंडर केली जातात आणि रस्ता एकदाच करायचा, पण त्याची 2दा बिलं 3दा बिले काढले जातात. तर ते रोड रजिस्टरमुळे थांबलं जाईल, त्याला जिओग्राफिक ट्रॅगिंग होईल. रस्त्याला आता रस्त्याचं टेंडर तुम्ही कधी पेपरमध्ये आल्यानंतर बघा, मी उदाहरण सांगतो. रस्त्याचं टेंडर असं असतंय, सांगली गणपती मंदिर ते पटेल चौक हा एक रस्ता, 2 कोटी रुपये. दुसरा रस्ता कसा असतोय, पटेल चौकातलं एक इमारतीचं नाव घ्यायचं, एका व्यापाऱ्याचं दुकानाचं नाव घ्यायचं, तिथून ते गणपती देवळाच्या शेजारच्या दुकानाचं नाव घ्यायचं. त्यामुळे माणसांना बघणाऱ्याला काय वाटतं की 2 रस्ते आहेत, पण तसं असत नाही. एकाच रस्त्याची 2 नावं ठेवून 2 एस्टिमेट केली जातात आणि प्रत्यक्ष एक एस्टिमेट काम केलं जातं आणि हे वर्षानुवर्ष सुरू आहे. ते कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून रजिस्टर करा. एक आम्हाला प्रश्न पडतोय सर, की मुख्यमंत्री मध्यंतरीच्या वेळेला आले त्यावेळी एकदम एका झटक्यात जे रस्ते झाले ते अगदी दणकट, चांगला मस्त डांबरी रस्ता झाला. त्याच्यावर पॅचवर्क सुद्धा डांबर दिसत होतं, चमकत होतं, असं व्यवस्थित होतं. पण बाकीच्या वेळी पॅचवर्क करताना त्याच्यावर एक खडी पसरली असते आणि काल सुद्धा खडी पसरलेल्या रस्त्यावर, जिथं आचारसंहितेच्या काळात मुख्यमंत्र्यांच्यासाठी रस्ता केला गेला, तिथं 2 मुलं पडून जखमी झाली, गंभीर जखमी झाली. ही खडीचा काय प्रकार आहे नेमका? कसं असतंय, डांबरी रस्ता करताना त्या खडीमध्ये डांबराचं प्रमाण ठरलेलं असतंय, किती टक्के डांबर पाहिजे. आता याच्यामध्ये असं केलं जातं की डांबर हे फक्त शासनाच्या रिफायनरीमधूनच मिळतं, खाजगी कुठे मिळत नाही. तर ते तिथून मिळतं. डांबराला पर्याय म्हणून ब्लॅक चायना नावाचा एक पदार्थ आलेला आहे मार्केटमध्ये. तो चायनामध्ये येतो, दिसताना तो डांबरासारखा दिसतो, काळवोर दिसतो, पण त्याच्यामध्ये चिकटपणा असत नाही. बाइंडिंग जे सिमेंटसारखं धरून ठेवायची जी ताकद असते ती त्याच्यात नसते आणि त्याच्यावर कुणाचाही कंट्रोल नाही. अधिकाऱ्यांना माहीत आहे, ठेकेदारांना माहीत आहे, पदाधिकाऱ्यांना माहीत आहे आणि आपले जे नेते आहेत त्यांनाही माहीत आहे. तुम्ही विचार केला तर या कंपन्या कोण काम करतंय, त्या रस्त्यावर लागलेल्या बोर्डवर बघा, ठराविक नेत्यांच्या कंपन्या आहेत, ठराविकच कंपन्या, ठराविकच टेंडर आणि ठराविकच लोक काम करतात आणि वर्षानुवर्ष तेच काम करतात. हा इथला परिस्थिती आहे आणि ही जी परिस्थिती आहे यामध्ये सातत्यानं एक संतापानं आवाज उठतो, तो म्हणजे सतीश साखळकर यांचा. सतीश साखळकर अशा प्रत्येक गोष्टीवर सातत्याने व्यक्त होतात. अनेक वेळा त्यांचा संताप लोकांच्या समोर दिसतो, पण त्यांना असं संतापावं का लागतंय? काय परिस्थिती आहे ती महापालिकेमध्ये, काय अनुभवत आहेत आणि या शहरामध्ये बदल घडला पाहिजे म्हणजे काय घडलं पाहिजे? सर्वप्रथम आजच्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण आज चौपाला घेतला आहे.
गेली 27 वर्ष झाली महापालिकेची स्थापना झालेली आहे. मात्र 27 वर्षाचं हे आपल्या महापालिकेचं अपत्य अजून सुद्धा पोलिओ सदृश्य बाळ असतंय अशाच अवस्थेत आपली ही महापालिका आहे. मग प्यायचा पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, झोपडपट्टी पुनर्वसन असेल, अतिक्रमण असेल, भाजी मंडई असतील, म्हणजे महापालिका झाली तर याचा फायदा कोणाला झाला? तर जे वारंवार निवडून येणारे सदस्य आहेत, मग ह्याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही. जसं आता रवींद्र चव्हाणांनी सांगितले की कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत जर बोर्ड तपासले तर त्याच एजन्सीज अशा आहेत. तसेच ह्या महापालिकेमध्ये तेच व्यक्ती किंवा त्यांची मुलं आता तिसऱ्या पिढ्या त्यांच्या राजकारणात आलेत. मग एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते आणि त्याच्या शेअर्समधनं कसे जे डायरेक्टर असतात तशाच पद्धतीने तेच सदस्य निवडून येतात आणि फक्त सकाळी यायचं लुटायचं, ह्याच्या पलीकडे काही दुसरा उद्योग ह्या महापालिकेत चाललेला नाही. त्यामुळं नागरिकांच्यात सुद्धा एक अनास्था निर्माण झाली आहे की ह्या निवडणुका आमच्यासाठी आहेत का त्या नगरसेवकांसाठी आहेत. अशी ही सगळी भ्रष्टाचाराने माखलेली, कुठलाही प्रश्न नीट सोडवलेला नाही. महापुराचा प्रश्न असेल, तुमच्या आता शहरातील आपल्या हवेचं प्रदूषण एखादं फार मोठं प्रदूषण आहे, शहरी नाल्याचा विषय आहे. म्हणजे मी काय सांगतोय ते रोज तेच विषय अशातला बघणे. उद्योगधंद्यासाठी आपल्याला काल मुख्यमंत्री साहेब आले, ठीक आहे, त्या प्रत्येक गोष्टीत आम्ही आरोप करतोय किंवा विरोध करतोय असं म्हणायचं नाही. खरं काल मुख्यमंत्र्यांच्या गेल्या 2014 पासून पहिल्यांदा कोल्हापूर विमानतळ बाबतीत बोलले, काल IT बाबतीत ते बोलले. मात्र निवडणुकीच्या काळात तुम्हाला हे जे बोलायचे सुचते त्याच्यावर खरोखर त्यांचे लोकप्रतिनिधी ज्यांच्या जेव्हा ते मुख्यमंत्री आहेत किंवा ज्यांचे आमदार आहेत, तिथं खासदार असतील, हे खरोखर करणार आहेत का? हा खरा प्रश्न या निमित्तानं उपलब्ध होतोय. बरोबर आहे. 3 पिढ्या इथं राजकारणामध्ये आहेत, तसं 3 पिढ्या एक प्रश्न सुद्धा आहे. 26 जानेवारी 1975 रोजी सांगलीचा शहरी नाला पहिल्यांदा फुटला. ज्येष्ठ पत्रकार यशवंत कुंभार यांनी त्याची बातमी केली होती पहिल्यांदा. तर ती बातमी आम्ही परवाच यशवंत कुंभार यांचा त्या विषयावर लेख प्रसिद्ध केला होता. शहरी नाल्याचा प्रश्न आज सुद्धा कायम आहे. 50 वर्ष झालं तो सोडवला जातोय आणि तो सुटत नाही. ठिकाणं बदलतात शुद्धीकरणाची, नवीन प्रोजेक्ट येतात, कोट्यवधी रुपये दिले जातात. काय परिस्थिती असते आणि आत्ता सध्या तिथं काय आहे? रोज नदीवर पोहायला येणारे, मगरीशी मैत्री करून, त्याचबरोबर शहरी नाल्याच्या या घाणेरड्या पाण्याशी सुद्धा जुळवून घेऊन इथं वावरणारे संजय चव्हाण काय म्हणतायत, आम्हाला जरा जाणून घ्यायचं आहे. मेन म्हणजे प्रशासनाची इच्छाशक्ती नाही. कारण काय, हे जर बंद झालं तर त्यांचं दुकान बंद होईल, ही परिस्थिती आहे. कारण त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही कुणाला. आता वास्तविक तसं बघायला गेलं तर दिवाळीच्या अगोदर शहरी नाल्याच्या मोटरी चालू करायच्या असतात. अजून सुद्धा त्याच्यावर कोण आवाज काढला नाही. आयुक्तांचं पण इकडे लक्ष नाही आणि तिथे जे काम करणार आहेत ते नुसतेच तिथे बसलेले असतात. आणि अजून विष्णू घाटापासून खालची गटर ती पुरानं सगळी मुजली गेली, ते सुद्धा काढलेली नाही आहे. आता तिथले पंप सुरू नाहीयेत. पंप सुरू नाहीत अजून, कोणच त्याच्यावर आवाज काढत नाही. आता बघायला जर गेलं तर चिमट्याच्या पुढे फ्लो केलाय शहरी नाल्याचा. आणि एवढी आता बघायला इथं घाण आहे. त्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत, सगळ्या दुधाच्या पिशव्या, कांदे, बटाटे, सगळं काय नको आहे ते तिथं सगळं पाण्यात आहे. आता म्हणजे आता आजचं पाणी आपलं अशुद्धच आहे, अशुद्धच पाणी आहे. वास्तविक हा. जे नेते आता जे घोषणा करायला आलेत त्या घोषणाऱ्या नेत्याने इथं आणून दाखवा एकदा पाण्या नदीच्या पात्राची काय अवस्था आहे ते, आणि मग पुढच्या घोषणा करा. सतीशराव काय? माझा जन्म 77चा आहे. मला जसं कळायला लागलं तेव्हापासून ह्या शहरी नाल्याचा विषय मी ऐकतोय. आणि त्याच्यात परत काल मुख्यमंत्र्यांनी कडी केली. ते आता शोक काय आहे, म्हणजे मागच्या वेळेला ते उपमुख्यमंत्री होते महाविकास आघाडीच्या नंतर, आता ते मुख्यमंत्री आहेत. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 3 वर्षाला मी पाठपुरावा करतो, मंत्रालयात फाईल पडून आहे. 3 वर्षात तुमच्या हाताला लकवा मारला होता का? काल भाषणात सांगताय की आम्ही शहरी नाल्याचं काम करू. त्याच पद्धतीनं अनेक शोकांतिका आहे. आता एका बाजूला कृष्णाखोऱ्याला ताकारीला तुम्हाला माहित आहे, तुमच्या वडिलांनी पण त्याच्यात काम केलं. 1000 हॉर्सपॉवरच्या मोटरीतनं आपण पाणी लिफ्ट करतो. मात्र सबमर्सिबल मोटर नावाचा प्रकार आहे, तो कायम 12 महिने पाण्यात न राहून ते पाणी उपसतंय. मात्र इथं खेळ खंडोबा केला जातोय की त्या वरती मोटरी बसवायची आणि पावसाळा आला की काढायचं. आणि संजय चव्हाण म्हटलं तशी पावसाळा झाला की बसवायचं. ह्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही MGPच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, आम्ही सांगितले. मात्र खाबुगिरीचा प्रकार एवढा घाणेरडा आहे. आणि प्रशासकीय आता गांधी साहेब आयुक्त आलेत. आता एका माणसानं काय काय करायचं हे त्यांच्या बाबतीत आम्ही समजू शकतोय. मात्र त्यांना सुद्धा येऊन आता जवळजवळ 1 वर्ष आलंय. आणि तुम्हाला सामाजिक कार्यकर्ते पत्र व्यवहार करतात, तर त्याच्या बाबतीत तुम्ही सुद्धा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. काय तुमच्या पण वयाला किती वर्ष झाली? मला आता 28 वर्ष झाले. म्हणजे तुमच्या दुप्पट वयाचा शहरी नाला आहे. आणि सर याच्यामध्ये ऍड करेन की आपण राज्यभर देशभर आपण म्हणतोय की
सांगली ही हळदीची पंढरी आहे, आरोग्याची पंढरी आहे आणि शोकांतिका हीच आहे की सांगलीचंच शरीराला, सांगलीच्या लोकांना आरोग्याच्या दृष्टीने बाद करतोय. आज सांगलीमध्ये मोठमोठे कॅन्सरचे हॉस्पिटल उभं राहतात, ते कदाचित या शेरी नाल्याच्या जोरावरतीच उभं राहत असतील आणि त्याचाच परिणाम तिकडे हॉस्पिटलमध्ये दिसतोय. वैद्यकीय क्षेत्रातील एक काम करणारा माणूस म्हणून हे माझं निरीक्षण आहे की शेरी नाल्यामुळेच कदाचित सांगली आणि परिसरामध्ये कॅन्सरचे रुग्ण वाटतात, जे काहीही चुकीचं न करताच त्या परिणाम भोगावे लागतात फक्त आणि फक्त शासनकर्त्यांच्या चुकीमुळे. ही गोष्ट लवकरात लवकर नक्कीच आपण लक्षात घेऊन त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि शिरी नाल्याचं वातावरण तापलं की तिथं लोक चौकशीला गेलं तर सांगतात मोटर जळली आहे म्हणून. एवढं एकच उत्तर आहे. आणि मोटर जळली म्हटलं की विषय संपला. आणि ते कोण बघायला जात नाही, तिथं त्याचा ऑडिट कधी सुद्धा होत नाही. सिस्टीम जळली आहे का सर? याच्यामध्ये कसं आहे, मोटर किती वेळा जळावी याचा काही नियम नाही आहे. त्यामुळं मोटर वारंवार जळते आणि त्या जळलेल्या मोटरीवर राजकीय पोळी वाजणे किंवा आपल्या घरातली पोळी वाजणे हा मात्र उत्कृष्ट फंडा इथल्या राजकारत्यांनी किंवा इथल्या वंशपरंपरागत काही घरांनी इथं का महापालिकेमध्ये आहेत. आता त्यांच्या तिसऱ्या पिढीत आल्यात. जसे सतीराव म्हणले की त्यांची तिसरी पिढीत आहे. महापालिका हे त्यांचं एक चराव करून झालेलं आहे असं मला वाटतंय. आणि या शहरासाठी काहीतरी करणारे आम्ही कार्यकर्ते झटतोय. आम्ही पदरच्या पैशाने यांच्या पाठीमागे लागतोय. कोर्ट कचेरीला आम्ही खर्च करतोय, पण हे लक्ष देत नाही आहेत. गंभीर गोष्ट आहे, पण एक महत्वाचा मुद्दा त्यामध्ये राहून जातोय की सातत्यानं नवीन नवीन योजना आणल्या जातात. दर 10-15 वर्षानंतर नवीन योजना आणली जाते. आता सुद्धा एकाच ठिकाणी सबस्टेशन 2 ठिकाणी सांगलीत आणि सांगलवाडीमध्ये 2 नवीन स्टेशन उभा करून तिथं शुद्धीकरण सुरू करणार आहेत. मग कृष्णा जी शुद्धीकरण योजना होती त्याचा प्रचंड गाजावाजा झाला आणि ज्यावेळी जे अधिकारी तिथं होते MGPचे, ज्यांनी ही योजना पूर्ण केली, तेच महापालिकेकडे आले आणि महापालिकेकडे आल्यानंतर त्यांनी असं सांगितलंय की MGPने ही योजना खराब केली. तर काय याचं तांत्रिक जरा सांगा आम्हाला. तांत्रिक, आता पहिली गोष्ट, शेरी नाला जो झाला त्याचं मूळचं डिझाईनच चुकीचं होतं. त्याच्यावर आता कोण बोलत नाही आहेत. कारण शहरातील जे घाण पाणी शेरी नाल्याच्या माध्यमातून कृष्णा नदीत मिसळत होतं, हे पाणी इथून पंप करायचं आणि धुळगावला नेऊन टाकायचं. म्हणजे शेख चिल्लीसारखं झालं. ते पाणी परत कॅचमेंट एरियामध्ये टाकलं जात होतं. तिथून पाणी परत ते वाहत कृष्णा नदीत येत होतं. हे खरं या बंधाऱ्याच्या दक्षिण बाजूला टाकायला पाहिजे होतं की जेणेकरून ट्रीटमेंट झालेलं पाणी परत पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळता कामा नये. हे उलटं केलं आणि हे बेसिक चूक MJPची झाली, ते कोणी मान्य करायला तयार नाही आहेत. सतीशराव, मला सांगा, इतके आपल्या इकडं चांगले नेते होऊन गेले, त्यांची देशभर राज्यभर नावं आहेत, मात्र ह्या ज्या चुका होत आहेत ह्याकडं गांभीर्यानं का बघितलं जात नाही? आणि त्यांचे जे अनुयायी सत्तेमध्ये असतात, मग ते कुणाचेही असू देत, तर ते सत्तेमध्ये असणारे अनुयायी ह्याकडे का लक्ष देत नाहीत किंवा काय हे आहे? शोकांतिका हीच आहे. ह्या बाबतीत मी ह्या राज्यकर्त्यांना, नेते आणि जे नगरसेवक निवडून आले त्यांच्या बरोबरच त्यांना निवडून देणारे वारंवार जे मतदार आहेत ते पण तितकेच दोषी आहेत. म्हणजे आपण घरात बसून 5 वर्ष दंगा करायचा, मात्र निवडणुका आली की सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ते असतील ज्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे, मात्र त्याची तळमळ आहे, अशांना घरी बसवायचं. मग नेते असतील किंवा जनता असेल, निवडून येण्याचा क्रायटेरिया लावायचा, त्याची आर्थिक क्षमता किती आहे, तो वर्गणे किती देतो, अशा भावनेतून जर सदस्य निवडून देणार असेल तर ते घातलेले पैसे काढायसाठी इथून चोरीच करणार. त्यामुळे कुठल्याही सदस्यांना, माझ्या माहितीमध्ये काही अपवादात माणसं सोडली तर विकास कशाला म्हणतात आणि शहराचे भविष्य कशात आहे, दूरदृष्टिकोन काय, ह्या बाबतीत कोणी सुद्धा काम करताना दिसत नाही. नेतृत्व पण तसंच आहे आणि त्यांचे बगल बच्चे पण तसेच आहेत. ही एक दुर्दैवी घटना आहे की आपण ज्यांना निवडून देतो त्यांच्याकडून आपण विकासाची अपेक्षा व्यक्त करतोय आणि ज्या कार्यकर्त्यांना सभागृहामध्ये असलं पाहिजे ते मात्र तिथं असत नाहीत. ते असतात मैदानात कुठेतरी झगडत, प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत आणि न्यायालयीन लढाया लढत. त्यामुळं या शहरातले प्रश्न कधी संपलेले नाहीत, भविष्यात संपतील का नाही माहीत नाही. आता ज्या याच्यामध्ये निवडायची, या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून चांगले उमेदवार, ते कुठल्याही पक्षाचे असोत, अपक्ष असोत, चांगले उमेदवार निवडायची आणि त्यांना महापालिकेच्या हितासाठी, या सांगली शहरातल्या जनतेच्या हितासाठी झटण्यासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी जशी ह्या कार्यकर्त्यांनी उचललेली आहे तशीच मतदारांनी उचलली पाहिजे. कारण प्रश्न शेवटी मतदार ज्यांना मतं देऊन पाठवतो त्यांचा आहे. आज हे कार्यकर्ते ज्या पोटतिडकीनं हे प्रश्न मांडत आहेत, त्या पोटतिडकीनं ह्या प्रश्नांची सोडवणूक करणारे जोपर्यंत सभागृहात जाणार नाहीत
तोपर्यंत हे होणार नाही. ही निवडणूक समोर येते. येत्या 15 दिवसामध्ये आपण 15 म्हणण्यापेक्षा 12 दिवसातच आपण अनेक प्रश्नांवर पुन्हा पुन्हा चर्चा करणार आहोत. आणि या सर्वांना विनंती असेलच, शहरातील अनेक मान्यवरांना आपण या निमित्तानं बोलते करणार आहोत. त्यांचे प्रश्न मांडून घेणार. आमचं म्हणणं असं आहे, या शहरातील नागरिकांनी या समस्यांकडे केवळ एक पाहण्यासाठी किंवा वाचण्याचा वेळ जाण्यासाठी असं विचार न करता हा प्रश्न सुटावा यासाठी एक दबाव म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा. आणि त्याच एका अपेक्षेवर या कार्यक्रमाची आजची सांगता करतोय. आजचा हा चर्चेचा कार्यक्रम आम्ही थांबवत आहोत. पुढच्या वेळी नवीन एक विषय घेऊन आणि नवीन पॅनेलसहित आपण भेटूया आणि या कार्यकर्त्यांच्या बरोबर त्यांच्याही भावना जाणून घेऊया. धन्यवाद.